जयललिता यांच्या निधनामुळे तामिळनाडूच्या राजकारणामध्ये एका पर्वाची अखेर झाली आहे। त्यांच्या मागे कोण हा प्रश्न आता राजकीय पटलावर आला असतानाच त्यांच्या अनेक वारसदारांची नावे समोर येत आहेत। सध्या पनीरसेल्वम मुख्यमंत्री झाले असले तरी पिक्चर अभी बाकी है। तामिळनाडूच्या झुंजार नेत्या जे जयललिता मृत्यूशी झुंज हारल्या। सध्या सगळा तामिळनाडू, बहुतांश दक्षिण भारत आणि देशातले त्यांचे हजारो चाहते शोकसागरात बुडालेत। मात्र अश्रू आटल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहील, अम्मांनंतर कोण? अम्मांच्या मृत्यूची घोषणा करताच त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची सर्व खाती पाहणारे ओ पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी ते अम्मांचे उत्तराधिकारी आहेत असं मात्र नाही। त्यासाठी अनेक जण स्पर्धेत आहेत। जाणकारांच्या मते यापुढे मुख्यमंत्री आणि पक्षाचा महासचिव एकच व्यक्ती नसेल। अम्मांसोबतच AIADMK मधली ही परंपरा खंडित होईल। जयललिता के पास जो पावर है वो दो में स्प्लिट हो जाएगा कि एक चीफ मिनिस्टर अलग और एक पार्टी प्रेसिडेंट अलग। इसी में अभी कोशिश है, अभी धीरे धीरे इन सबका डिस्कशन चलेगा। मुख्यमंत्री आणि पक्षाच्या नेतृत्व पदासाठी जयललितांचा उत्तराधिकारी होण्यासाठी पक्षात अनेक जण आतुर आहेत। यात अर्थातच पहिलं नाव आहे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांचं। अम्मांचा परमभक्त अशीच त्यांची ओळख। जयललिता जेलमध्ये गेल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले। मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यानंतर त्यांनाच अम्मांनी मुख्यमंत्री केलं। मात्र ते त्या खुर्चीत बसत नसत, अम्मांची खुर्ची रिकामी ठेवत। आताही जयललिता रुग्णालयात असताना त्यांची सर्व खाती पनीरसेल्वम यांनी सांभाळली। दुसरं नाव आहे पानरुती रामचंद्रन यांचं। 78 वर्षाच्या रामचंद्रन यांनी 2013 साली सक्रिय राजकारणातून संन्यास घेतलाय। मात्र त्यांना जयललिता यांचे कान आणि डोळे म्हटलं जातं। अम्मा अपोलो रुग्णालयात असतानाही ते तिथं कायम जात असत। लोकसभेचे उपसभापती M थांबीदुराई हे देखील जयललितांच्या वारशाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात। त्यांच्या योग्यतेवर त्यांचे विरोधकही शंका घेऊ शकत नाहीत। पक्षाच्या राज्यातल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो। त्यांचा राजकीय अनुभवही दांडगा आहे। शिक्षणानं इंजिनियर असलेले इडापड्डी पलानीस्वामी सरकारमधले ताकदवान मंत्री आहेत। 57 वर्षाचे पलानीस्वामी यांच्यामागे गौंडार समाज मोठ्या प्रमाणावर आहे। यशस्वी उद्योजक आणि अण्णा द्रमुकचे प्रवक्ता असलेले के पांडियाराजन पक्षाचा स्टार चेहरा आहेत। 57 वर्षाचे पांडियाराजन यांचं इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे। जयललितांच्या वारसदारांमध्ये अजित कुमार हे डार्क हॉर्स ठरू शकतात असं AIADMK मधल्याच काही नेत्यांना वाटतंय। अम्मांनी आपल्या मृत्यूपत्रात उत्तराधिकारी म्हणून दक्षिण भारतीय अभिनेता असलेल्या अजित कुमार यांना निवडल्याची पक्षात चर्चा आहे। मात्र राजकारणात अनुभव नाही ही त्यांची सर्वात कमकुवत बाजू। यामध्ये आणखी एक नाव घ्यावं लागेल, जयललिता यांची जुनी मैत्रीण आणि पूर्वाश्रमीची अभिनेत्री शशिकला नटराजन यांच्या पक्षातल्या भूमिकेबाबत गूढ आहे। शशिकला नटराजन का कोई ऑफिशियल पोस्ट ना हो, फिर भी अभी इमीडिएटली उनका एक इम्पोर्टेंट रोल होगा। आगे आगे धीरे धीरे क्या होगा वो तो पता नहीं है, अभी फिलहाल इम्पोर्टेंट रोल होगा। जयललिता गेल्या, करुणानिधी रुग्णालयात आहेत। अशा स्थितीत तामिळनाडूमध्ये वरिष्ठ नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झालीय। ही पोकळी भरून काढण्यासाठी भाजपही आसूसला आहे हे नक्की। जयललिता वॉज अ वेरी स्ट्रॉन्ग लीडर, इतना मजबूत उनका इरादे थे कि बीजेपी को भी वो ना कर सकते थे, सेंट्रल गवर्नमेंट को ना कर सकते थे। अभी वो दूसरा कोई जो भी लीडर आएगा, बाकी सारे जो GST का डिस्कशन होंगे और एजुकेशन पॉलिसी का डिस्कशन होगा, उन सब चीज़ों का डिस्कशन में वो बीजेपी जो कहेगा, सेंट्रल गवर्नमेंट जो कहेगा उसको मानने की स्थिति में आ जाएंगे, प्रेशर में आ जाएंगे। जयललिता जैसा इतना बोल्ड नहीं हो पाएंगे। एखाद्या बड्या नेत्याचं निधन झालं की कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया नेहमीच दिली जाते। मात्र हे वाक्य अनेकदा आदरापोटी उच्चारलं जातं। मात्र जयललिता यांच्याबाबत तामिळनाडूमध्ये हे शब्दशः खरं आहे। नवी दिल्लीहून रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।